नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय मराठी उपयोजित लेखनामधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, ते म्हणजे आत्मकथन किंवा मनोगत लेखन. सो बऱ्याच जणांना आत्मकथन आणि मनोगतमधला डिफरन्स माहिती नसतो, तर त्यासाठी एक थोडेसा डिफरन्सबद्दल आपण बघूया. आत्मकथन आपण नेहमी निर्जीव वस्तूंचं लिहितो जनरली, म्हणजेच बाकाचे आत्मकथन, डस्टरचे आत्मकथन किंवा वर्गाचे आत्मकथन वगैरे असं असतं आत्मकथन. आणि मनोगत आपण सजीव माणसाबद्दल लिहितो, म्हणजे एखादा शेतकरी आहे, एखादा सैनिक आहे, एखादा व्यक्ती आहे, त्यांचं जेव्हा आपण काही मनोगत लिहितो तेव्हा त्याला आपण मनोगत म्हणतो. ठीक आहे. सो बेसिकली हे आहे आत्मकथन आणि मनोगतमधला डिफरन्स, आणि तो ओळखून तुम्ही निबंध लिहू शकता. ठीक आहे. आता ऑब्वियसली या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याचे मनोगत लिहायचं आहे, तर तुम्ही ॲज अ शेतकरी म्हणून विचार करणार आहात आणि ॲज अ शेतकरी म्हणूनच लिहिणार आहात, आणि तुम्ही शेतकऱ्यालाच मी मला माझ्यासाठी म्हणणार आहात, तो शेतकरी असं लिहिणार नाही आहात. ठीक आहे. अगेन यांनी आपल्याला ॲरोज दिलेले आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं की ॲरोज असतील तर आपल्याला त्याच फॉर्ममध्ये किंवा त्याच ॲरोच्या दिशेने जायचं असतं. आपण कुठलाही पॉईंट कुठेही नाही घेऊ शकत, पण जर मुद्दे किंवा ॲरोज दिले नसते तर आपण फ्री होतो कुठलाही पॉईंट कुठेही लिहिण्यासाठी. पण आता सुरुवात आपल्याला शेतीवरती अपार प्रेम या मुद्द्यापासूनच करायची आहे. मग पावसावरती शेती अवलंबून आहे, मग कोरडवाहू शेती आहे, इथपर्यंत जायचं आहे. सो हा जो निबंध आहे कंप्लीट 8 मार्कांचा आहे. एवढा निबंध लिहिलात की तुम्हाला 8 पैकी 8 मार्क्स मिळणार. सो त्याच्यामुळे ही लेंथ लक्षात घ्या, किती मोठा लिहायचा आहे. तर पहिलं पान, त्याच्या मागचं पान आणि बाजूचं पान अर्ध भरलं पाहिजे, एवढा निबंध लिहायचा आहे. ठीक आहे. अर्ध किंवा थोडंफार 4-5 ओळी भरल्या पाहिजेत. सो आता आपण सुरुवात करूया निबंधाला. मी आहे एक छोटा शेतकरी, म्हणजे सुरुवातच मी शेतकरीपासून केली आहे, म्हणजे पुढे काही टेन्शनच नको. ठीक आहे. सो महाराष्ट्रामधील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. आता अर्थात त्यांनी कर्जबाजारी हा पॉईंट पण घेतला आहे. सो तुम्हाला शेतकरी म्हणजे थोडी जमीन आहे किंवा एक साधा शेतकरी जो आहे तर त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, आणि सगळे पॉईंट्स आधी वाचून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. फारशी सुपीक जमीन नाही, पण तशी नापीकही नाही. म्हणजे आपण एक काम चलाऊ शेती आहे, म्हणजे खूप जास्त भरभराटीची पण नाही, पण अगदीच काहीच मिळत नाही असं पण नाही आहे. एक साधी जनरल ज्याप्रमाणे शेती असावी पुरेशी आहे असं त्यांना सांगायचं आहे. या जमिनीवरच आजवरच्या आमच्या पिढ्या पोचल्या गेल्या आहेत. या जमिनीवर माझं जीवापाड प्रेम आहे. सो इथे सांगितलेलं आहे की शेतीवर अपाड प्रेम, तर हा पॉईंट इथे आता झालेला आहे. पण या प्रेमानं काय भागणार? पीक अवलंबून असतं ते त्या लहरी राजावर, म्हणजेच आपल्या पावसावर. मग पावसावर अवलंबून शेती हा पॉईंट पण झालेला आहे. आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी नाही, म्हणजे पाण्याचा प्रश्न का सतावतोय? कारण कुठेही आसपास तशी म्हणावी तशी पाण्याची सोय नाही आहे, आणि त्याच्यामुळे लहान सहान नद्यांना पाणी असतं, पण तेही पावसावरच अवलंबून. उन्हाळ्यात त्या पण आटून जातात, आणि त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की आम्हा शेतकऱ्यांचे डोळं आकाशाकडे लागतात. कुठं दिसतोय का आमचा काळा विठोबा, म्हणजे काळा ढग? याची आम्ही नुसती वाट पाहत राहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघतं, पण अजून त्याचा पत्ता नाही. म्हणजे या ठिकाणी कोरडवाहू शेती आहे आणि त्यासाठी भूमिका बांधली जाते. पाण्याचा पत्ताच नाही. 4-4, 5-5 कोसांवरून बाया बापड्या पिण्यासाठी पाणी आणतात, म्हणजे अगदीच पिण्यासाठी पाणी नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी मिळावं हे आपण अपेक्षाच करू शकत नाही. नेक्स्ट आहे, आमचे हाल आम्ही सांगायचे तरी कोणाला? पाऊस राजाने कृपा केली की रोपं तरारून येतात, पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक मिळतील ते दाणे, त्यावर सगळं वर्ष काढायचं. हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्याचं नशीब. म्हणजे या ठिकाणी आता कोरडवाहू शेती हा पण पॉईंट आलेला आहे. सो प्रत्येक पॉईंट तुम्हाला इन्क्लूड करायचे आहे, त्याच्यामुळे आपण पॉईंट वाईज पाहतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, कुठे गेलं? त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य, कायमची उपासमार. मग सावकाराचे उंबरठे झिजवावे, म्हणजे आता कर्जबाजारी या शब्दाबद्दल आपण लिहितोय. भरमसाठ व्याजाने पैसे घ्यावे लागतात, मग ते फेडता अर्धा जीव जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, ते म्हणजे मुलांना शिक्षण देणं अशक्य आहे आणि सरकारी मदतीची अपेक्षा आहे. सो मुलांचं शिक्षण, त्यांचं भवितव्य यांच्या विचाराने जीव कासावीस होतो. म्हणजे या ठिकाणी अजून एक कैफियत किंवा अजून एक दुःख आपण इथे लिहितोय. आम्हाला जिवंत राहण्याचंही स्वप्न पाहता येत नाही. सावकाराच्या कर्जापोटी जमीन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे सावकाराचा कर्जापोटी जमीन घेण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे जमीन पण आता जाते की काय, तर अशी काहीशी कंडिशन आहे. आणि त्याने जमीन घेतली, उद्या मुलांचं काय होईल? मी काहीच करू शकत नाही, तर जिवंत राहून तरी काय करू, असा विचार सारखा मनात येतो. म्हणजे आता जो एक प्रॉब्लेम आहे किंवा एक आपण म्हणूया की एक
भयानक अशा घटना घडत आहेत शेतकरी आत्महत्याच्या, तर ते विचार कुठून येतात? तर ते विचार असे येतात किंवा अशाच प्रकारे शेतकरी मनात विचार करत असणार असं आपण इथे लिहितो आहे. सो मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं, सर्व जनतेनं आमच्याकडे लक्ष द्यावं, आम्ही तुमचीच भावंडं आहोत आणि आम्हाला जिवंत राहण्यास मदत करा. म्हणजे तो शेतकरी इतका पोततिडकीने सांगतोय की आम्हाला जिवंत राहायला मदत करा. म्हणजे इतकं जास्त वाईट कंडिशन आहे किंवा बिकट परिस्थिती आहे आजच्या शेतकऱ्याची, तर ती तुम्हाला मांडायची आहे. अर्थात इथे प्रत्येक वेळी तुम्हाला खरी सिच्युएशन मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे, कुठेही जास्त एक्झॅगरेट करायची गरज नाही आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला ॲज अ शेतकरी जर तुम्ही खूप साऱ्या बातम्या वाचल्या असतील किंवा अर्थात तुमची भावंडं किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी शेतकरी असेल किंवा स्वतः तुम्ही शेतकऱ्याचे लेकरं असाल तर तुम्हाला सिच्युएशन माहिती आहे, तर ती आहे अशी तुम्हाला मांडता आली पाहिजे. ठीक आहे, आणि सगळे पॉईंट्स ह्याच्यामध्ये आले पाहिजेत आणि तुमचा निबंध खरा वाटला पाहिजे. मागचा निबंध आपण जो पाहिला होता बाकाबद्दल किंवा डस्टरबद्दल, त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गमती पाहिल्या किंवा एक डस्टरचं बोलणं कसं असू शकतं, तो आपल्याला कसं एक जीवनाची फिलॉसॉफी देऊ शकतो ते आपण पाहिलं. पण हा जो विषय आहे हा विषय सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे तो त्याच पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला नेमका निबंध कसा लिहायचा आहे, विषयाला अनुसरून कसं लिहायचं आहे हे कळलं असेल आणि तुम्हाला या एक्झाम्पल्सचा नक्की फायदा होत असेल तर प्लीज मला खाली कमेंटमध्ये तसं सांगा आणि मी कंटिन्यू करू का हे पण मला सांगा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा निबंध सफिशियंट आहे तुम्हाला 8 मार्क्स मिळवून देण्यासाठी. सो सेम अशाच प्रकारचे निबंध तुम्ही स्वतःहून तयार करू शकता आणि अजून याच्यामध्ये कोणते पॉईंट्स असायला हवेत, कोणते पॉईंट्स मिसिंग आहेत का हे पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही पण अजून पॉईंट्स ॲड करू शकता आणि तुम्ही कितपत विचार करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.